सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तर का मम्मीने सकाळ सकाळ देवपूजा वगैरे केली. आज आहे गुरुवार, आज आहे हनुमान जयंती. तर मम्मीने आज सकाळी लवकर उठली, मस्तपैकी नाश्ता वगैरे, मला उठायच्या आधी नाश्ता वगैरे केला. आज बनवलं होतं मम्मीने माझ्यासाठी उपमा बनवला होता. उपमा खाऊन पिऊन झाला. आता मग खाल्ला. पुरी अजून झोपलेले आहेत, तर म्हटलं चला आता हे करायचे, चपातीचं पीठ मळायचे. आज काय 7:08 वाजलेत. आता पुरी झोपलेल्या आहेत अजून. मम्मी आज लई लवकर उठली. आज ती 6ला उठले, पाणी ठेवलं, आंघोळ केली. नव्हती काय काय रात्रभर नुसतं ते स्लॅब टाका टाका बघायची, बारी झोप येणं कारण उशिरा उठायचं. आणि कसं आम्ही बाई तुझं तसं अंग झालंय तर तसं माझं करून सुटली. आम्ही 12:30ला झोपतो. आणि नको ग बाई माझी. तुझे 12:30 ते मुंबईचे तुम्हालाच लग्नाप असू द्या. आम्हाला आणि उठते उशिरा. आम्हाला नको. आम्ही कसे येते खेडेगावचे माणसं, नाही तर लवकर उठणारे त्याचे आम्हाला नाही जमायचं. आम्हाला काही अंगड पाडून नाही घ्यायचं आणि पित्त जळून नाही घ्यायचं, काही नाही. त्याच्यामुळं तुम्ही उठा. तुम्हाला काय नवरे वाटे लावले रे लावले काय काम आहे? मोबाईल घ्यायचा नुसतं असं करायचंय. तसं आम्हाला काय भरपूर एक आमचे झाले, मला आलंय डोक्याला टेन्शन. आमचे झाले 4 ठिकाणी 4 माणसं मुंबईला आले. 4 घरात फॅमिली, 3 मी 4 माणसं, 5वी रुपाली तिथे हाय बाई इकडे तिकडे. पण आमचे 4 माणसं कधी कुठं जावा का नाही जावा असं झाले बाय मला. असंच चाललंय आता. आणि मी आयुष्यात कुठं गेले नाही, राहिले नाही. 4 माणसं 4 ठिकाणी 4 माणसं 4 ठिकाणी. दादा राहिलाय नगरला, आणि दादाची बायको पण गेली आता माहेराला जत्राला. आणि काकाला तुमचा लग्न गावालाच असतं तिची, ती भले आणि ती भले. आणि मी आले मुंबईला. 4 माणसं 4 4 माणसं 4 ठिकाणी. काय परमेश्वरा तुझी लीला परंपार आहे. काय आहे बघ बाबा आता तू. खरंच 4 माणसं 4. त्या दादाला सकाळी चहा नाही. इथून मी 8लाच फोन केला, बाबा उठला का रे? हा मम्मी उठलोय म्हणला. म्हणलं उठ बाबा, तोंड बिन धू, आंघोळ कर आणि असाच बाहेर पड. तुला तर काही चहा याय ना. तुझं असा आणि राहिला भोपळा आणि मनाचा मोकळा. आता ह्याला चहा येऊ नये सांगा तुम्ही. ह्याला सांगितलं 1 कप पाणी घे, गॅस पेटव, त्यात 1 चमचा साखर टाक, एवढी चहापत्ती घाल, चहा बनव. पण बाबाला काही चहा नाही. तो काही घर सुद्धा झाडणार नाही. बायको माया राहून वस्तूवर असा गडी काय तर. चला बस आपण की त्याला सांगितले बाई तू लवकर ये, नाही तर तुला राडा काढायला लई वेळ जाणार. म्हणजे ह्यानी तर दिवसभर असे कपडे फिस करले ना, बाबा घडी सुद्धा घालून नाही ठेवायचं. नाही ठेवायचं कपडे असंच यावं ते खूप. मी त्याला तरी म्हणत असे, अरे मोठे मोठे हाटील आहेत ना, गडी माणसं चालली ते बाया नाही तिथं स्वयंपाक करीत, भारी भारी भाज्या बनवते सगळं. हा सगळे माणसं किती हुशार आहेत. हॉटेल मॅनेजमेंट. आता मी जरी 10 दिवस जरी समजा नगरला गेले, यांचे जेवायचे हाल होते, यांना साधा गॅस पण पेटवता येत नाही, तरी मी त्यांना शिकवले चालू बंद करायचं तिथपर्यंत. मी सांगते पुरुष असो नाही तर स्त्री असो, कुणीच कोणावर अवलंबून नाही राहायचं. चालू बंद करायचं गॅस शिकवलंय त्यांना. तरी मी काही नाही, कुणी कुणावर नाही अवलंबून राहायला पाहिजे. आपल्या स्वतःपुरतं तर करून खायला नकोय. असं आहे दादाचं लय अवघड आहे. चालू बंद करायचं त्यांना. मग बस सांगत असते ओ गॅस बंद करा. आता मी ना चालू बंद करायला नाही तेवढं तरी नाही. आपण चहा बनवला, बाहेरून ब्रेड आणलं तर आपलं आपलं बघतंय ना. तेच ना. नाही ते अंडे वगैरे उकडतात ते तेवढं शिकवलंय. मशीन चालू करता येते ती. तेच ना. आता मी आले नगरला तर एवढ्या लीला चालल्यात का आता तिकडं तिकडं आमच्या तिकडं घरी. कसं काय म्हणते बाई मम्मी काही होती, पण सध्या माझं आहे ना, तू प्रांताची परीक्षा होती, माझा पसारा ते तू काही कर आता डोळ्यावर कातळवड. पण निवांत राहा काही नाही. आता काय मला आहे ना पोरीनं सगळी सोडून गुंडाळून आता ताईची ते राहायची मर्यादी. काय करा. मी आल्यापासून तिच्या चेहऱ्यावर थोडीशी टवटवी आली. नाही तर पोरगी फोन केला ना, व्हिडिओ केला, अगं बाई पोरगी काही एवढी गळाली अशी झाली. मला तिथं रात्रीचं झोपच नाही. मी मागून विचार केला, नाही गाड्या आता मुंबई गाठायचीच गाड्या आपण काही हो. येस. नाही मम्मी आल्यापासून तरी मी आता थोडंसं ऍक्टिव्ह, साडी वगैरे नेसायला लागली. नाही तर मी मॅक्सीवर असायची कधी व्हिडिओ पोस्ट करत, कारण मला मी म्हणायचे अगं व्हिडिओ पोस्ट कर. तर
कशाच बाई ताईच्या व्हिडिओकडे नाही लक्ष काहीच नाही. काहीच नव्हतं माझं सगळं चला तुम्ही आता ते नवीन घर घेतले, कुणाला बी टेन्शन येतच ना हो प्रत्येक गोष्टीचं. म्हणलं चला आपलं जाऊन लय टेन्शन आहे सध्या. तुझ्यापाशी आपल्याला पण मन भरत नाही ना. नाही लय दगदग व्हायची मला फ्रिशाला घेऊन जायचं यायचं. मुंबईला पण कडक पडले. 2 महिने झालं प्रांजलची दुपारून शाळा असायची 3 वाजता भर उन्हात जायचं फ्रिशाला घेऊन आणि भर परत 6 वाजता हे कधी कधी उशिरा यायचे. असं रडकुंडीला जीव यायचा माझा. कुठं रडावा काय करावा माझं काय डोकंच चालायचं नाही. तर मी म्हणलं चला आज लवकर सुटायचं. आता 14 एप्रिल जवळ आले, घराची साफसफाई करायची आणि थोडंसं फराळाचं बी करायची सुरुवात करायची आम्हाला. फराळाचं करायचं. लाडू करंज्या, शंकरपाळे. मग ताईला म्हणलं किराण्यात भरलेत आम्ही. किराणा भरलाय रुपाली मी. म्हणलं करूया सकाळी. आता नाश्ता पण झाला, उपीट बनवलं होतं नाश्त्याला. प्रांजल प्रिशा अजून झोपलेलंच येतं. झोपल्यात आता आवडतं पटपट. चपात्या घर म्हणलं आवडते. मस्त सकाळ झाली फ्रेश आणि आमच्या इथं बिल्डिंगचं बघा काम चाललंय. एवढी धूळ येते घरात. येतो का आवाज कसा? सगळी हिरवं कापडे लावलेत. लय राडा होतोय लय राडा. आता रूम तर सोडायचीच आहे म्हणा. हे आता 6-7 महिने चाललं हे काम. लय डोकं उठले लय अवघड आहे. असं कपडे तर असे खराब होते. धुतलेले कपड्यांवर अशी धूळ साठती. समोरच्या बिल्डिंग मध्ये काम पण आम्हाला त्रास आहे. आज सगळे घरात अशी धूळ यायला लागली, लय धूळ. आणि आवाजाने असं भूक उठले ना, भूक झालेलं आहे. म्हणजे काही ताप झालं पाहिजे. हा म्हणून म्हटलं मग मी असं कसं का आपण व्हिडिओ काढू. आता ते बघा थोड्या वेळाला बुंग. नाही फ्रिजचे असते ना, त्यांनी बघते ना फ्रिजचं कसं असते मध्ये. हा मग सकाळ म्हटलं आपलं बोलू. तुझे आता किचन मध्ये पण प्रेक्षक वाट बघते मम्मीला व्हिडिओ बघा. मग माझ्या मुली मग बाहेर. तर चला आता मी आता आवडते मॅडम ते सगळे झोपल्यात निवांत. झोपायचं रातच्या 12 पर्यंत नुसतं खोरं आरडण वरडण. अरे बाबा एवढा आरडा वाढत ना. मग तसं मी झोप मला तर इथं मुंबईला आल्यापासून झोपच येत नाही. नवीन जागा बदलली ना तर झोपच येत नाही. मग जावं लागेल तर नुसतं मग काही रिकामध्ये मग साहित्यानं दिलं डोक्यात नुसते विचार. मग डोकं काय म्हणते काढ मागच्या रे काढ बस तपाशी. अगो तुला तसंच आहे मुलींना किती डोक्यात येतात. ते दादा तिकडे बाया ते दादा जेवला असन का असं असन का. तरी म्हणलं बाबा तुझं तू बी सासरवाडीला दोघं बी. आता कामावून ह्याला सुट्टीच नाही. प्रायव्हेट कामाचं तुम्हाला पण चांगलं माहिती नाही. प्रायव्हेट कामात सुट्ट्या घेतल्या त्या मालकाला मरणाचा पारा चढवतो, त्याच्या डोक्याला राग येतो. म्हणजे आपल्याला त्यांनी ज्यांना 15,000 रुपये रोज आहे त्यांनी आपल्याला 500 रुपये विकत घेतलं हिरबळ. आणि ज्यांना 9,000 रुपये रोज आहे त्यांना 300 रुपये विकत घेतलंय हिरबळ. त्यांनी ते असं मग फडफड बोलायचं. प्रायव्हेट काम खूप अवघड आहे. लय अवघड आहे. हा आणि की त्याला वाटतं की आम्ही दोघांनी जावं, पण ते कामाचं खूप अवघड आहे. त्यांचं लय अवघड आहे. जत्रा आहे ना आता हनुमान जयंती. म्हणजे मम्मीच्या मायाची यात्रा आहे. लय भारी असते हे का नाही मम्मी? रात्रीची असते, धुतीबाची असते. आमच्या गावाच्या काठीचा माने तर ते मिळवले जाते. तर ती रात्रीची यात्रा भरते. मजा येते रात्रीची यात्रेला. आता म्हणतोय दादा जाईन पण आता दादाच्या ह्याच्यावर तेच ना जत्रा म्हटलं माहेरची वेगळीच मज्जा असते. जत्रेला जायचं, जत्राला जायचं, कानातले घ्यायचं, गळ्यातले घ्यायचं. तुमच्या पोरांना आणि ते म्हणायचं घ्यायचं. ते म्हणायचं पण आम्ही जत्रेतून घेतले ते वेगळीच मज्जा असते. आता आमच्या गावची आपल्या गावची जत्रा एवढी भारी बसते का? खेळणे वगैरे पाळणा वगैरे असं काही येत नाही. 2-3 दुकान असते ते पण खुळखुळ आणि त्याचेच असते. तुमच्या पुरती करते पोरांना कुरकुळ्या त्या पिपाण्याचा आवाज मध्ये करून. नाही ह्यावेळेस प्रिशा त्यांना आपण गाव पण आम्हाला ह्या वर्षी जत्रा नाही करायची आहे का नाही? त्यावर्षी येणार नाही कारण सासूबाई एक वर्ष नाही झालं. तर चला आता बाय बाय. आवडतो पटापटा नाहीतर मग आता आवरावरी करायचीच आहे. ह्यांना आहे रूम बदलायचं टेन्शन. तर आता तिथं त्यांच्या डोक्याला ताण आहे. तेच ना आता सगळं झालं. हाती गेल्या चिपूट राहिले अशी गत झाली रुपाली त्याच्या रूमची. तेच ना ताई म्हणती तिथं आणून कुणी राहायला नाही बाई. राहायला आले तरी मी एका महिन्यात नाही होत मम्मी सगळं ऍडजस्ट. तुम्ही सांगा एका महिन्यात होईल का सगळं? तिथं अजून ते 10 दिवस दिलेत बिल्डरने. ते रूम साफ करणार अजून ते करतात. ते सगळं साफसफाई करते ते लोक लावून त्यांचा ग्रुपच असतो सफाईवाल्यांचा. परत ग्रिल बसवायचे. ग्रिल बसवायला ते माप घेऊन जाणार. मग त्याच्या पुढे ते ग्रिल बसवायचे. ग्रिल बसवायची हे मान्य आहे. सध्या आपल्या परिस्थिती काय आहे? आपण थोडे दिवस आहे ना खिडक्यात बंद करायची, उघडायचेच नाही.
आता थोडी दक्षता घ्यायची, हे तर करावं लागेल. नसतं बाई, नजर हाटे दुर्घटना घडते असं असतं. अरे तसं असतं तायडा, पण आपल्याला आता सध्या काय तुम्ही सांगा रूम बांधलाच मग डिपॉझिट भरावं नाही लागणार त्याला. हा ना, तेच तू मग प्रॉब्लेम. किती गुण झाले तेव्हा ती डिपॉझिट भरण्यापाहिजे. ते थोडे दिवस आपण काळजी घेऊया. आणि किती अरे त्यांना काय पैसे असल्या म्हणजे ते आज सकाळी ऑर्डर दिली ते संध्याकाळी ते ग्रिल लगी बसवतात असं आहे तायडा. चला बाय बाय, सांगू आता चला अपडेट. मुलींनो बाय. आता करतोय आवरावरी पीठ म्हणून आता चपाती बिपात्या करून आता 14 एप्रिलची आपली आता जोरदार तयारी होणार आहे. झाले आता आज तर किती 2 तारीख आहे. हो, आता जातील 14 दिवस. तेच. चला चल तर बाय. बाय.